बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनकी रवानगी करेंगे। तर आपण ही दृश्य बघतोय, दिल्लीतले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दिल्लीतल्या संसदेत दाखल होतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपल्या खास बग्गीमधून या नवीन संसद भवनामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण बघतोय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असलेले पाहायला मिळतात। और अभिवादन स्वीकार करती हुई राष्ट्रपति प्रधानमंत्री आपको नजर आ रहे होंगे, लोकसभा अध्यक्ष आपको नजर आ रहे होंगे, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ साथ में। तर आपण ही दृश्य बघतोय, नवीन संसद भवनामधली आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि यावेळेला जगदीप धनखड़ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता सभागृहामध्ये जात आहेत। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि आज नव्या संसदेमध्ये राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार आहे आणि त्यासाठीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नव्या सभागृहात पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः ओम बिर्ला, जगदीप धनखड़ तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असलेले पाहायला मिळतात। संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या नव्या संसदेमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करणार आहेत आणि या पंचवार्षिक योजनेमधल्या म्हणजेच या आतापर्यंतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातल्या या सरकारमधलं हे शेवटचं बजेट असणार आहे। भारतीय वैभवशाली लोकतंत्र का प्रतीक है ये सेंगोल। गोल सध्या आत आपण आणलेलं पाहिलेलं आहे। मागून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांच्यासोबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। पहिलं हे भाषण या नव्या सभागृहातलं अभिभाषण असणार आहे द्रौपदी मुर्मू यांचं आणि या मोदी सरकारचं हे यंदाचं शेवटचं अधिवेशन आहे। त्यामुळे या अधिवेशनाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। और अब सदन के भीतर प्रवेश करती हुई संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। संदीप, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नव्या लोकसभेच्या सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत। नव्या संसदेच्या इमारतीमध्ये दाखल झाल्यात। काही वेळापूर्वी त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो राष्ट्रपती भवनाकडून नव्या संसदेमध्ये दाखल झाला। संसदेच्या प्रवेशद्वारावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचं स्वागत केलं। आताही आपण दृश्यांमध्ये पाहतोय, अगदी प्रोटोकॉल जो आहे तो पाळत राष्ट्रपतींना त्यांच्या आसनापर्यंत नेलं जात आहे आणि त्यांचं पहिल्यांदा स्वागत केलं जाईल आणि पुढच्या काही मिनिटात अगदी राष्ट्रपतींचं अभिभाषण सुरू होईल। आपल्याला माहिती आहे आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होतंय। येत्या 9 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। 10 दिवसांचं हे अधिवेशन आहे आणि उद्या बजेट सादर केलं जाणार असलं तरी आजच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींचं अभिभाषण हे होत असतं। जवळपास पाऊण ते 1 तास हे अभिभाषण चालेल आणि ते अभिभाषण झाल्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे तो पटलावर मांडला जाईल, त्यावर चर्चा होईल आणि मग उद्या बजेट खरं तर मांडलं जाईल। पण आपल्याला माहिती आहे 2024 सालाच्या आता लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे जे अंतरिम बजेट असणार आहे, नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा बजेट सादर केलं जाईलच, पण आत्ताचं हे तात्पुरतं बजेट असणार आहे आणि त्यामुळं देशवासियांना नेमका काय दिलासा दिला जातो हे तर बघावं लागेलच। मात्र राष्ट्रपती हे आता सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी त्यांचं स्वागत जे आहे ते प्रथा परंपरेप्रमाणे करण्यात आलेलं आहे।
काही वेळातच राष्ट्रपती या आसनस्थ होतील आणि त्यानंतर त्यांचं अभिभाषण जे आहे ते सुरू होईल. सुनील. नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. तर आपण बघतोय सभागृहामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झालेल्या आहेत.